स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. त्यांच्या हयातीत त्या संजय काकांनी अनिल भाऊला किती त्रास दिला बघितलाय का नाही ती का तिला माहीत नाही का याविषयी जास्त माहीत आहे ना. एकदा तरी भाऊनी त्यांना विचारलं कुठल्या चौकात येऊन अहो ते काय आता लहान आहेत का, ती जगा जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालेत. आता अनिल भाऊचा त्यांना वारसा आहे. मग अनिल भाऊचा वारसा असताना अनिल भाऊला त्रास दिलेला त्यांना माहीत नाही का. अतिशय प्रामाणिक भावना बापूंची असू शकते याच्या मागं, कारण त्यांनी माझ्यापेक्षा सुद्धा भाऊंच्या बरोबर जास्त काळ काम केलेलं आहे. मी अनेकदा चंदू बापूंच्या तोंडून ऐकलेलं आहे की आम्ही हापचड्डीमध्ये असताना आदरणीय अनिल भाऊंच्या बरोबर त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, ती माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या ठिकाणी आहेत. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी. कांचीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. काँग्रेसचे नेते चंद्रकांत चव्हाण यांनी युवा नेते सुहास बाबर यांच्यावर टीका केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आणि त्याला उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य, माजी सदस्य फिरोज शेख लेंगरे गटात ते आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी युवा नेत्यांवर टीका केली, काय नेमकं? खरं तर आदरणीय चंद्रकांत बापू स्वर्गीय अनिल भाऊंची जवळचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माझ्या लेखी तर चंद्रकांत बापूंनी तसं सविस्तर काय संदिग्ध त्यांचे बोलणं होतं, तरी परंतु मला विश्वास आहे की खानापूर तालुक्यातील, किमान खानापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते आदरणीय अनिल भाऊंच्या संबंधित असल्यामुळं आणि आदरणीय भाऊंच्या वरती त्यांचं प्रेम होतं, त्या कारणानं ते टीकात्मक निश्चितपणे काय बोलणार नाहीत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्या त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर असू शकतात. त्याच्याबद्दल जास्त खोलात न जाता स्वर्गीय अनिल भाऊंच्या नंतर अनिल भाऊंच्या वरती प्रेम करणारा या मतदारसंघातील माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते सुहास भैया आणि अमोलदादांचं नेतृत्व मानून या मतदारसंघामध्ये काम करतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मागच्या आठवड्यामध्ये सुहास भैयांनी त्यांची भूमिका गार्डीच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. अगदी त्याच भूमिकाला सरसावंत मानून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते खानापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते काम करणार आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. परंतु चंद्रकांत चव्हाण यांनी जे आरोप केले, जी वस्तुस्थिती होती ती मांडली, जी खतखत होती ती मांडली. संजय काकांनी अनिल भाऊवर अगदी खालच्या स्तरात म्हणजे दमाची भाषा केली होती आणि ती त्यांनी मांडली. मग त्यांचं काय चुकीच आहे? खरं तर हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाचं अचूक खुलासा आमचे नेते आदरणीय सुहास भैयांनी जो मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या समोर ह्या संपूर्ण संजय काका आणि अनिल भाऊ यांच्यामध्ये जे काय घडलं असेल त्याच्यावरती त्यांनी सविस्तरपणे भूमिका मांडलेली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला असं वाटतं की काका आणि स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांच्यामध्ये जे काय घडलं त्याच्याबद्दल भूमिका विषद करण्याइतपत मी मोठा कार्यकर्ता नाही. याचे सर्व उत्तर आणि याचे सर्व भूमिका आदरणीय सुहास भैयांनी त्या ठिकाणी तुम्ही बापूंना काय प्रत्युत्तर कराल? मी बापूंना प्रत्युत्तर करणं, खरं तर मी छोटा कार्यकर्ता आहे, ते माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या ठिकाणी आहेत. मी एवढं सांगेन की आदरणीय भाऊंनी या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये राजकारण घडलं बिघडलं असेल, तर निवडणुकीनंतर एकदा निवडणूक झाली की या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा केंद्रबिंदू मानून भाऊंनी त्यांची राजकीय कारकीर्द फक्त आमदारकीचीच नाही तर अपयश ज्यावेळी त्यांना आलं 2004 ते 14 या काळामध्ये सुद्धा आमदार नाही असं कुठल्याही मतदारसंघातील जनतेला त्यांनी भासून दिलं नव्हतं.
आणि 45 ते 50 वर्षाच्या भाऊंची राजकीय कारकीर्द ही सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून झालेली आहे. त्यामुळं मी एकच म्हणेन की स्वर्गीय अनिल भाऊंनी या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये जपलं होतं. येणाऱ्या काळामध्ये सुहासभाईंचं नेतृत्व फुलण्याच्या दृष्टीनं भाऊंना त्यांनी जे सहकार्य केलं होतं ते सहकार्य येणाऱ्या काळामध्ये आदरणीय सुहासभाई आणि अमोलदादा यांच्या पाठीशी राहावं एवढी कळकळीची आणि माफक अपेक्षा स्वर्गीय अनिल भाऊंच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मी सर्वांनाच करेन. खरं तर भाऊंच्या बरोबर तुम्ही देखील होता, परंतु चंद्रकांत बापू हे देखील त्यांनी देखील अनेक उन्हाळे पावसाळे खाल्ले आहेत. त्यांनी देखील भाऊंचं सुख दुःख बघितलेलं आहे, म्हणून त्यांची ती प्रतिक्रिया आली. अतिशय प्रामाणिक भावना बापूंची असू शकते याच्या मागे, कारण त्यांनी माझ्यापेक्षा सुद्धा भाऊंच्या बरोबर जास्त काळ काम केलेलं आहे. मी अनेकदा चंदू बापूंच्या तोंडून ऐकलेलं आहे की आम्ही हापचड्डीमध्ये असताना आदरणीय अनिल भाऊंच्या बरोबर त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं बापूंची कालची प्रतिक्रिया ही कदाचित सुहासभाईंच्या बाबतीत सहानुभूतीचीच असू शकते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फिरोज शेख यांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन आकाश सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा